नमस्कार मुलांनो, इयत्ता 10वीची मराठीची कविता बघणार आहोत. हिरवंगार झाडासारखं. या कवितेचे कवी आहेत जॉर्ज लोपिस. झाडांची सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, कठीण प्रसंगातही घट्ट पाय रोवून राहण्याची वृत्ती इत्यादींचे वर्णन प्रस्तुत कवितेत केलेले आहे. आनंदी जीवन जगण्यासाठी हे सर्व गुण आपल्या अंगी बाणवावेत. झाडासारखे हिरवेगार, ताजे, प्रफुल्लित राहावे असा संदेश प्रस्तुत कवितेत दिलेला आहे. कवी म्हणतायत, झाड असते ध्यानस्थ, ऋषीसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत. पक्षी झाडांचं कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. कवी म्हणतायत, ज्याप्रमाणे एखादा साधू एका झाडाखाली बसून ध्यानस्थ बसतो, तप करतो, त्याप्रमाणे हे झाड देखील एकाच ठिकाणी राहून ध्यानस्थ उभा असतो. पक्षी झाडांचं कुणीच नसतात, तरीही झाड त्यांचं असतं. पक्षी कुठेही जात नाही, या झाडावरच बसून राहतात. जनावरं म्हणा, हे सुद्धा झाडाखाली येऊन बसतात, झाडावर बसतात. त्याप्रमाणे ते झाड इतर कोणाचंही नसतं, फक्त त्या जनावरांचं, पक्ष्यांचं असतं. ते पक्षी त्या झाडाला आपलं मानत असतात. मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते. झाडांच्या पानांवरून वयाच्या पानावर अगदी उतरतात दवांचे तपोरे थेंब. झाडाला कितीही मारले तरी झाड तिथून हलत नाही. मुकाटपणे तो त्रास सहन करत असतात. झाडांच्या पानावरून वह्यांच्या पानावर, म्हणजे जेव्हा झाडांना बघितलं, झाडांवर पाणी पडतं, तर त्या पाण्याची थेंब त्या वहीवर पडतात. याचाच अर्थ झाडाला बघितल्यावर कवीला कविता सुचते आणि ते झाडांचं वर्णन त्या वहीवर तो लिहून काढतो. झाडाकडे टक लावून पाहिले तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार. झाडाला पाहिले तर झाडाचा विचार, झाडाचा रंग आपल्या शरीरात उतरतो. म्हणजेच झाडाची सुंदरता आपल्यात येऊन आपलं रक्त हिरवगार होतं आणि आपणही त्या झाडासारखं वावरावं असं मनामध्ये येतं. आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत. झाडाचे बाहू सरसावले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. म्हणजे आपलं आयुष्य असंच झाडांसारखं, फुलांसारखं टवटवीत असतं, पण झाडांचे बाहू सरसावले असतात मुसाफिरांना कवेत घेण्यासाठी. कवी म्हणतायत, आपलं आयुष्य कधी थकलेलं, कधी दमलेलं असतं आणि कधीकधी फुलांसारखं टवटवीत देखील असतं. पण हे झाड काय करतं? झाडांचे बाहू म्हणजे त्याचे जे झाडांच्या फांद्या आहेत, त्या फांद्यांवर पक्षी बसतात, आपली घरटी घालतात आणि येणाऱ्या मुसाफिर म्हणजे येणारे जे यात्रेकरू असतात, त्या यात्रेकरूंना जवळ घेतात. म्हणजे त्या फांद्यांवरमुळे त्यांना आराम मिळतो. त्या फांद्यांच्या खाली, झाडाखाली ते बसून आराम करतात. पानझडीत झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं, नव्या नवरीसारखं. जेव्हा फेब्रुवारी मार्चमध्ये पानं पूर्ण गळून जातात, त्यावेळी त्या झाडावर फक्त काट्याकुटक्याशिवाय काही राहत नाही. परंतु हळूहळू जेव्हा चैत्र महिना येतो, त्यावेळी पुन्हा झाडाला पालवी येऊ लागते आणि पालवी अशी येते की जणू काही एक सुंदर नवरीच आहे. झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी, झटकली जाते मळ. जेव्हा आपण बघा, एखादं कुठून बाहेर जाऊन आलो आणि आपल्याला पुन्हा बाहेर जायचं असेल, तर आपण जाऊन आल्यानंतर अगदी फ्रेश होतो आणि पुन्हा फ्रेश झाल्यानंतर नवीन कपडे घालून पुन्हा जायला तयार. त्याप्रमाणे झाड देखील जेव्हा फेब्रुवारीमध्ये जेव्हा पानं पूर्ण गळलेली असतात आणि त्यामुळे तो आपलं अंग झटकतो, म्हणजे त्याच्या शरीरामधली जेवढी मळकट आहे ती पूर्ण गेलेली असते, म्हणजे फक्त काटक्या उरतात. आणि जेव्हा नवीन पालवी येते त्यावेळी तो अतिशय आनंदित असतो, कारण त्याला पूर्ण शरीरभर नवीन पालवी येते. त्याचा पूर्ण मळकट गेलेली असते, पूर्ण आळस गेलेला असतो आणि नवी पालवी आल्यामुळे त्याच्या शरीराला पूर्ण बहर येतो आणि खूप आनंद होतो की आता माझ्या पालवीमुळे पुन्हा माझे सगळे मित्र मंडळी माझ्याजवळ येतील, माझ्या कुशीत बसतील.
पक्ष्यांच्या मंजूळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणं दडलेलं असतं. त्या पक्ष्यांच्या झाडावर पालवी नवीन आली आहे आणि त्यामुळे त्या झाडालाही छान सुंदर पक्ष्यांचं गाणं ऐकायला मिळतं. कारण काही काळापुरती पक्षी सर्व निघून गेलेले असतात आणि पालवी आल्यामुळे पुन्हा पक्षी येतात आणि त्यांचं सुंदर गाणं ऐकत त्या झाडाला ऐकायला मिळतं आणि खूप आनंदी होतं ते झाड. एक संथ गाणं दडलेलं असतं, म्हणजे त्या झाडांमध्ये पक्ष्यांचं गाणं दडलेलं असतं. ते गाणं पुन्हा सुरू होतं. हसावं कसं सळसळत्या पानासारखं, मुरावं कसं झाडासारखं घट्ट पाय रोवीत. या कवितेतले कवी सांगताय की जसं पानं आल्यानंतर झाड त्या पानांसोबत सळसळतं, म्हणजे पानं आनंदाने सळसळू लागतात, हसत राहतं जे झाड, त्याप्रमाणे आपणही हसत राहावं, कायम हसत राहावं. कितीही टेन्शन्स असतील, किती त्रास असेल, पण आपल्या चेहऱ्यावर कायम आनंद असावा. मुरावं कसं झाडासारखं घट्ट पाय रोवीत. आणि आपले पाय कसे असावे, या झाडाप्रमाणे. झाडाचे पाय अगदी खोलगट मुरलेले असतात, त्याला तुम्ही किती हलवा ते तुटत नाही. कारण ह्या बघताय तुम्ही की ह्या झाडाच्या पारंब्या वाढल्या आहेत, पुन्हा मुळात जातात, पुन्हा नवीन पारंब्या जाऊन पुन्हा नवीन झाडं येतं. त्याप्रमाणे कवी सांगतायत, हे झाड सांगतंय की ज्याप्रमाणे मी कसा सतत वर तयार राहतो आपल्या लोकांना मदत करायला, त्याप्रमाणे आपणही आपल्या पाय घट्ट रोवावेत आणि येणाऱ्या संकटाला तोंड देऊन पुढे जावं. म्हणजे संकटाने आपण हलायचं नाही, तडमडायचं नाही किंवा घाबरायचं नाही, तर आपण पुढे जात राहायचं. जगावं कसं हिरवंगार झाडासारखं, रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं. म्हणजे झाड कसं आनंदित असतं, सगळ्यांना आपल्या कवेत घेतं, त्याप्रमाणे आपणही तसंच राहावं हिरवंगार आणि रोजचं चिंतन करावं झाडासारखं. झाड पण चिंतन करतं, पण चिंतनातून आनंद देतं आणि आनंद घेतं. ही कविता स्थूल वाचन आहे. तुम्हाला या कवितेवर फक्त प्रश्न येणार की झाडाचा उपयोग माणसांना कसा होतो, आपण झाडाप्रमाणे कसं जगावं, हे तुम्हाला प्रश्न येतील. तेव्हा तुम्ही ही कविता छान पुन्हा एकदा वाचा आणि त्याचे प्रश्न पाठांतर करा. ह्या कवितेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. थँक्यू.